शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे। शिवसेना 58 वर्षाची झाली आहे आणि आज या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा सत्कार केला जाणार आहे। त्यातले ते खासदार आपल्यासोबत आहेत, अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। आधी तुम्ही राज्यसभेवर होतात, आता लोकसभेवर नवनिर्वाचित खासदार, आज सत्कार होणार, वर्धापन दिन आहे। कशा प्रकारे रूपरेषा असणार, कारण नियोजनाची जबाबदारी सुद्धा बऱ्याचदा तुमच्याकडे असते। आज 58वा वर्धापन दिन आहे शिवसेनेचा आणि षण्मुखानंद जिथे वर्षानुवर्ष आम्ही साजरा करत आलोय वर्धापन दिन तिथंच आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं मार्गदर्शन तिथे आपल्या उपस्थितांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना होणार आहे। त्याच्या जोडीनं आदित्य साहेब आहेत, इतर शिवसेनेचे नेते आहेत। शिवसेनेची संपूर्ण फळी तिथे असेल। नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार वगैरे हा भाग एक औपचारिकता किंवा जे असतं, परंतु तिथे प्राथमिक सदस्य ड्राईव्ह जो 2024-2026 तो महत्वाचा एक भाग आहे, त्याची सुरुवात आज तिथून होणार आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे उद्धवजींचं मार्गदर्शन। रूपरेषा कशी असणार कार्यक्रमाची, कोण भाषण करणार आहे? संघटनात्मक, संपूर्ण कार्यक्रम संघटनात्मक आहे। त्यामुळे नेत्यांची भाषणं, उद्धवजींचं प्रमुख मार्गदर्शन, त्यामध्ये प्राथमिक सदस्य त्याची नोंदणी, म्हणजे त्या नोंदणीची सुरुवात, ते अभियान आहे 2 वर्षाचं, हा कार्यक्रम आहे। यंदा हे सलग दुसरं वर्ष आहे। आपल्यातनंच फुटलेले शिंदेची शिवसेना एक वेगळा वर्धापन दिन वरळी डोम येथे होत असेल किंवा करत असेल, कल्पना नाही। ते म्हणतात विचारांचे वारसदार, पोस्टर्स ठिकठिकाणी मुंबईत लागले। खरे वारसदार असतात त्यांना हे सगळं करायची गरज नसते। ते असं म्हणतात की गर्वाने वाघ म्हटलं पाहिजे, अशा प्रकारचे पोस्टर्स आहेत आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या प्रकारे स्ट्राईक रेट जर बघितला तर त्यांचा अधिक चांगला स्ट्राईक रेट आहे। करावं त्यांनी त्यांचं हे। महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला समर्थन दिलं? महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून महाविकास आघाडीला 31 खासदार निवडून दिले। तिथे एवढी बलाढ्य स्वतःला म्हणत होते, त्यांचे 17। त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांचं समर्थन कोणाला? महाविकास आघाडीलाच। एक प्रकारे रणशिंग फुंकलं जाईल आज शिवसेना आपल्या पक्षाच्या वतीने। लोकसभेच्या प्रचारापासूनच इतर निवडणुकांची, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, याची सुरुवात तर झालेलीच आहे। त्यामुळे एक नवा उत्साह आजच्या या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळणार असं त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करतील, सूचना करतील। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।